मात्र ज्या दिवशी उमेदवारी घोषित झाली त्याच्या अगदी 10-15 मिनिटाच्या आधी आपण एक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आणि आपण म्हणाले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही लोकसभा लढणार नाही, त्यामुळे मी सुद्धा लढणार नाही, कारण त्यांनी डमी कॅन्डिडेट ह्या लोकसभेला दिला. साहेब, हाच तर चान्स होता ह्या वर्षी लोकसभा लढण्यात. लोकसभेला नाना पटोले स्वतःच काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहतील आणि म्हणून मग मी सुद्धा माझी दावेदारीची घोषणा केली की मी जर नाना पटोले लढतील तर मी स्वतः लढणार. आणि मी नाना पटोलेजींना अनेक चॅनलच्या माध्यमातून चॅलेंजसुद्धा केलं की आपण ही लोकसभाची निवडणूक लढावी. की परिणय फुके हे नागपूरचे आहेत, सतत नाना पटोले आपल्यावर आरोप करत असतात, काँग्रेस आपल्यावर आरोप करत असते की परिणय फुके बाहेरचे आहेत, नागपूरचे आहेत आणि भंडारा गोंदियामध्ये राजकारण चालवतात. मी मागे माजी आमदार चरण वाघमारे यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी तुम्हाला पार्सल ह्या शब्दामध्ये तुमची मांडणी केली आणि परिणय फुके नागपूरचे पार्सल आहेत ते इकडे चालणार नाही असं म्हणाले. माझ्यावर कोणीही माझ्या चारित्र्यावर कोणी बोट उचलू शकत नाही, माझ्या कामावर कोणी बोट उचलू शकत नाही, माझ्यावर कोणी भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकत नाही. आणि म्हणून मग कोणालाच काही भेटत नाही तर हे काहीतरी जे काही जिला काही अर्थ नाही आहे असे आरोप माझ्यावर लावतात. दुसरं, आपण चरणजी वाघमारेंच्याबद्दल बोलले की ते मला पार्सल म्हणतात, तर मी त्यांना या माध्यमातून खरं त्यांचा आभार मानतो आणि धन्यवादसुद्धा करतो की त्यांनी मला या जिल्ह्याच्या लोकांना सांगितलं की परिणय फुके पार्सल आहे. तर मी तुम्हाला सांगतो की पार्सल म्हणजे काय. मी आणखी तुमच्या भाषणामध्ये एक तुमचं वक्तव्य ऐकलं होतं की इथले नेते स्वतःची तिजोरी भरतात, जे इथले आहेत म्हणतात आणि स्वतःची तिजोरी भरतात आणि मी बाहेरून येऊन आपली तिजोरी या ठिकाणी रिकामी करतो. जे माझ्यावर आरोप करतात त्यांचंही लोकांनी त्यांच्याही बद्दलची माहिती घ्यावी आणि ते आधी काय होते आणि आता काय आहे हे जर त्यांनी बघितलं तर लोकांनाही, या भागातील जनतेलाही हे कळणार की या लोकांनी या राजकारणातनं किती पैसे कमवलेले आहे. आणि माझं तर पहिलेपासूनच हे आहे की रुपये का आठाना करना, बाप का नाम चलाना. सुनील मेंढे यांनी 5 वर्षात पाहिजेत तशी कामं केली नाही आणि म्हणून मागे मी आता 2-4 दिवसाआधीच न्यूज पाहिलं की त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातून एखाद्या गावातून त्यांना काहीतरी बाहेरसुद्धा करण्यात आलं असं सुद्धा आपण न्यूज ऐकले. एक निगेटिव्ह माहोल होत आहे की सुनील मेंढेंनी 5 वर्षात कामं केली नाही. हजारो करोड रुपयाचे कामं सुनील मेंढेंनी आणलेलं आहे. काही लोक म्हणतात की जर सुनील मेंढेंनी कामं केलं असते तर परिणय फुके ही निवडणूक स्वतःची असल्यासारखे एवढ्या जिद्दीने काम केले नसते, लढले नसते. कार्यकर्ता म्हणून मी ताकदीने या क्षेत्रात फिरून सुनीलजी मेंढेंना निवडण्याकरता माझी पूर्ण ताकद लावणार. आणि या दोन्ही जिल्ह्याचा नेता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून किंवा नेता म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी आहे की इथचा लोकसभेचा खासदार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला पाहिजे, इथचे आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून पाहिजे, इथचे जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणत्याही निवडणुका आपण जिंकल्या पाहिजे. की आपण जसा नारा देतो की अब की बार 400 पार. जर 400 सीट जर भाजप जिंकला किंवा केंद्रात जर मोदीजींची तिसऱ्यांदा जर सरकार बनली तर देशात जे आजपर्यंत झालं नाही ते होईल. संविधानावर हमला होईल, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. ह्या निवडणुकीत जर भाजपला सत्तेपासून हटवलं नाही तर भाजप कधीच हटणार नाही, ती संविधान बदलून देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची अवकात आणि ताकद या देशातच नाही, त्या जगात कोणाची नाही. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की मी असं म्हणालो की नाना पटोले काही निवडणूक लढणार नाही आणि तुझं काम दिल्लीत नाही तर तुझं काम महाराष्ट्रामध्ये आहे. सांगा फुके साहेब, तुमच्या कामाची सुरुवात केव्हापासून होणार आहे. महाराष्ट्रात तसं काम करतो मी, आणखीन कुठे करतो. आणि निश्चितच ते तर फडणवीस साहेब निर्णय घेतील की कोणत्या ठिकाणी काम करणार. ते पक्ष निर्णय घेणार की मी कुठे कसं काम केलं पाहिजे म्हणून. पुन्हा साकोलीची मोर्चेबांधणी आपण सुरू केली. आधीचं डिसाईड काही नसतं पण पक्षाने आदेश दिला तर साकोली लढू. साकोलीला तयार आहात आपण. हां, बिलकुल तयार आहे. नाना पटोले मी कोणत्याही निवडणूक लढायला तयार आहे. जे पक्ष आदेश देणार ते आदेशचं पालन करायला मी तयार आहे. नाना पटोलेच्या विरुद्ध पुन्हा एकदा आमना सामना. हां, बिलकुल. आणि यावेळेस मागच्या जे 1-2 चुका मी छोट्या मोठ्या केल्या त्या यावेळेस करणार नाही. स्वयंपाकामध्ये काय बनवता येते. बनवता स्वयंपाक करता. स्वयंपाक येत नाही मला. मॅगी नूडल्स बनवता येतं 2 मिनिटात. हां, 2 मिनिटात. नाही खळकणारी गोष्ट त्या खूप असतील. नाही, एकच आहे, खोटं फार बोलतात ते. खोटं बोलतात. हां, आश्वासन खूप खोटे देतात लोकांना. ते एकाच विधानसभेमध्ये 5-5 लोकांना तिकीट कबूल करतात. एकाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये 4-4 लोकांना तिकीट कबूल करतात.
नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण सतत ही येणारी 2024ची लोकसभा कशा प्रकारे होईल, ह्या लोकसभेविषयी सर्वसामान्य लोक काय विचार करतात, नेते कार्यकर्ते काय विचार करतात आणि एकंदरीत ही लोकसभा निवडणूक कशा प्रकारे रंगेल आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण ह्या लोकसभेच्या सिरीजमध्ये आपण अनेक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. आज एक असे पाहुणे आहेत की संपूर्ण प्रशासनामध्ये ज्यांची वेगळी पकड आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अगदी कमी वयामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारे आपली काम करून एक मोठे पद त्यांनी भूषवलं. महाराष्ट्र राज्याचे अगदी कमी वयामध्ये ते मंत्री बनले आणि विदर्भाचे भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेते डॉक्टर परिणय फुके साहेब आज आमच्या ह्या बैठकीमध्ये ह्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्याकरिता आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. 19 एप्रिलला संपूर्ण आपल्या विदर्भातील 5 जागेंवर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये आपण ॲक्टिव्ह राहता आणि त्या ठिकाणी काम करता. भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकासुद्धा त्यांचे मतदान 19 एप्रिलला होईल. आपला भाजपचा नारा आहे की अब की बार 400 पार. कशी तयारी सुरू आहे लोकसभेची? नाही बघा, आपल्याला माहीत आहे की संपूर्ण देशात यावेळेस लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि ते 7 फेजेसमध्ये होणार आहे आणि संपूर्ण देशाने आपला निर्णय पक्का केलेला आहे की यावेळेस मोदीजींना निवडून आणायचं आहे. बरं. आणि निश्चितच संपूर्ण देशभरात मागील अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी असणार आणि मित्रपक्ष असणार सगळेच चांगल्या तयारीला लागले आहे. त्याचप्रकारे आम्ही या महायुतीचे उमेदवार आमचे सुनीलजी मेंढे यांच्या प्रचाराकरता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावावर प्रत्येक बूथमध्ये जाऊन आम्ही लोकांना मोदीजींना मतदान देण्याकरता विनंती करतो आहे. बरं. 19 एप्रिलला हे मतदान आहेत. भाजपकडून पुन्हा खासदार सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला. काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत. तिकडे सेवक वाघा यांनी अपक्ष फॉर्म भरला. बसपाकडून कुंभलकरजी आहेत. असे अनेक कॅन्डिडेट ह्यावर्षी लोकसभेला आहेत. कसे पाहता आपण सर्व कॅन्डिडेटला? सुनील मेंढेला प्रशांत पडोळे टक्कर देऊ शकतील काय? बघा, असं आहे, मला वाटत नाही की यावेळेस काँग्रेस पक्षाचा उमेदवार इतका दमदार आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकणार. निश्चितच सगळे पक्ष आपल्या आपल्या प्रमाणात तयारी करतात, सगळे उमेदवार आपल्या आपल्या स्तरावर तयारी करत असतात. पण एक जसं देशात मोदीजींचं जसं एक मोठी लहर न म्हणता येणं सुनामी आहे, तशीच सुनामी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि म्हणून यावेळेस भंडारा गोंदिया जिल्हा तसंही भारतीय जनता पार्टीची फार ताकद अनेक वर्षापासून इथे आहे. तसंही आज मागच्या 5-7 वर्षात या दोन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष झालेला आहे. दुसऱ्या नंबरचा जे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तेही आमच्यासोबत आहे. अपक्ष 2 आमदार आहेत. शिवसेनेचे नरेंद्रजी बोंडेकर जे अपक्ष निवडून आले ते असतील किंवा आमच्याच भारतीय जनता पार्टीचे विनोद अग्रवाल असतील, ते आमच्यासोबत आहेत. आणि प्रत्येक जागेवर ताकदीने प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने कामाला लागलेला आहे. आणि म्हणून मला 100% नाही 200% खात्री आहे की सुनील मेंढे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. बरं साहेब, ह्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आपण सतत कितीतरी दिवसापासून सर्वसामान्य लोकांशी बोलत आहोत, चर्चा करत आहोत. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी जेव्हा आपण लोकांशी बोलत होतो, ग्राउंड रिपोर्टिंग करत होतो की बाबा कोण तुम्हाला खासदार म्हणून पाहिजे आहे, भाजपकडून सतत डॉक्टर परिणय फुके हे खासदारकीचे उमेदवार असतील असं सर्वसामान्य लोक म्हणत होते. आणि आपण सुद्धा भिडून पडले होते आणि आपण तयारीला भिडले होते की मुद्दाम तिकीट होणारच आहे. मात्र ज्या दिवशी उमेदवारी घोषित झाली त्याच्या अगदी 10-15 मिनिटाच्या आधी आपण एक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आणि आपण म्हणाले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही लोकसभा लढणार नाही, त्यामुळे मी सुद्धा लढणार नाही, कारण त्यांनी डमी कॅन्डिडेट ह्या लोकसभेला दिला. साहेब, हाच तर चान्स होता ह्या वर्षी लोकसभा लढण्याचा? बघा, असं आहे की कोणताही पक्ष निवडणूक लढवत असताना एक सगळ्यात ताकदवर, त्या पक्षाचा सगळ्यात ताकदवर नेता ज्यावेळेस मैदानात उतरतो त्यावेळेसच आपल्या पक्षाचा एक ताकदवर नेता त्याच्या विरोधात उतरत असतात. बरोबर. ही एक कोणत्याही पक्षाची स्ट्रॅटेजीचा भाग असतो. 3 महिन्याआधी नाना पटोलेजींनी स्टेटमेंट दिलं होतं की इथनं या भंडारा गोंदिया जिल्ह्यातनं नरेंद्र मोदी जी स्वतः उभे झाले भारतीय जनता पार्टीवर, तरी इथे काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येणार. बरोबर. आणि म्हणून मी त्यांना चॅलेंज केलं की आपण इथनं स्वतः लढून बघा. आणि त्यांच्या या स्टेटमेंटनंतर आमच्या पक्षामध्ये चर्चा झाल्या आणि त्यात निकष आला होता की इथनं लोकसभेला नाना पटोले स्वतःच काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहतील म्हणून.
आणि म्हणून मग मी सुद्धा माझी दावेदारीची घोषणा केली की मी जर नाना पटोले लढत तर मी स्वतः लढणार. आणि मी नाना पटोलेजींना अनेक चॅनलच्या माध्यमातून चॅलेंजसुद्धा केलं की आपण ही लोकसभाची निवडणूक लढावी मी आपल्या विरोधात. कारण आपण मोदीजींना चॅलेंज केलं तर मी त्यांना म्हटलं की मोदीजी आणि आमचे देशाचे नेते, मोदीजी आणि आमच्या राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस हे फार मोठे नेते आहेत. मी एक लहान कार्यकर्ता आहे. माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता तुमची डिपॉझिट गोल करू शकतो. तर तुम्ही मोठ्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा माझ्यासारख्या एखाद्या लहान कार्यकर्त्याला उत्तर द्यावा आणि तुम्ही निवडणूक लढावी. त्याच्यावर ते काही निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर गेले. मग इथनं परत लोकसभेला लढण्याची मग काही दुसरंही कारण नव्हतं. कारण मला तसंही राज्यातच काम करायला माझी इच्छा होती की राज्यातच काम करायचं. कारण आता माझं वयही कमी आहे आणि मी राजकारणातही फार ज्युनियर आहे. आणि इतक्या कमी वयात आणि इतक्या लवकर देशाच्या राजकारणात, राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा माझी काही तयारी नव्हती. आणि जी राहिली या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाची जी गोष्ट, तर ती मागील 8 वर्षापासून मी दोन्ही जिल्ह्यामध्ये सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे, फिरत आहे, या भागाचा विकास करत आहे. आणि निश्चितच या भागात काही ना काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी मी मागील 8 वर्षापासून प्रयत्नशील आहे. साहेब, आता आम्ही तुमच्या लाखणीमधील या निवासस्थानी ही मुलाखत बसून करत आहोत. हा तर पहिला झाला की लोक काय बोलतात. आणखी जर आपण बोलला तर लोक म्हणतात की परिणय फुके हे नागपूरचे आहेत. सतत नाना पटोले आपल्यावर आरोप करत असतात, काँग्रेस आपल्यावर आरोप करत असते की परिणय फुके बाहेरचे आहेत, नागपूरचे आहेत आणि भंडारा गोंदियामध्ये राजकारण चालवतात. मी मागे माजी आमदार चरण वाघमारे यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी तुम्हाला पार्सल ह्या शब्दामध्ये तुमची मांडणी केली आणि परिणय फुके नागपूरचे पार्सल आहेत, ते इकडे चालणार नाही असं म्हणाले. आपण तर तुमच्या ह्या लाखणीच्या घरी मुलाखत करत आहोत. आपण काय सांगाल ह्यावर? लोक अशी चर्चा करतात. बघा, असं आहे, या घरी मी मागील 4 वर्षापासून राहतो आहे. आणि 8 वर्षापासून मी आधी भंडाराला रुबी चड्डाजी जे आहे त्यांच्या घरी किराणे राहायचो. त्यानंतर मी साकोलीला प्रकाशजी बाळबुदे यांच्या घरी किराणे राहायचो. आणि मग मी 4 वर्ष आधी स्वतःचं घर घेतलं. आता असं आहे की मागील 8 वर्षापासून या क्षेत्रामध्ये राजकारण करत असताना, काम करत असताना लोकांनी माझी काम करायची पद्धत बघितली. बरं. आणि मी लोकांच्या कामाप्रती, लोकांच्या विकासासाठी, या क्षेत्राच्या विकासासाठी लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने किती कटिबद्ध आहे हे या दोन्ही जिल्ह्याच्या जनतेने बघितलेलं आहे. जन्म कुठचा आहे तर नाना पटोलेंचा जन्मसुद्धा बाजूच्या जिल्ह्याचा. नाना पटोलेंचा जन्मसुद्धा साकोलीचा नाही आहे. त्यांचा जन्म गोंदियाचा आहे. प्रफुल्लभाई पटेल स्वतःच त्याविषयी बोलले. मी सभेत हा विषय काढला की त्यांचा जन्म कलकत्त्याचा आहे. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की कोणाचा जन्म कुठनं होतो याच्यापेक्षा कोण कुठे किती काम करतो आणि कोणाची किती कमिटमेंट त्या लोकांप्रती, त्या क्षेत्राप्रती, त्या जिल्ह्याप्रती, त्या तालुक्यांप्रती असतं, त्या विधानसभाप्रती, त्या लोकसभेप्रती असतं, त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कोणाचा जन्म कुठे झाला, कोणाची जात काय आहे, कोणाचा पंथ काय आहे, कोणाचा धर्म काय आहे, हे सगळ्यांना बघता विकास कोण करणार याच्यावर लोकांनी भर दिला पाहिजे. लोक त्याच्यावरच भर देतात. हे जे आपण बाहेरचं वगैरे म्हटलं तर काही 2, 4, 5 नेते जे माझ्या विरोधात आहेत, ज्यांना माझ्याबद्दल 8 वर्षाचं राजकारण माझं या जिल्ह्यामध्ये झालं, त्याच्या आधी 10 वर्षाचं राजकारण माझ्या नागपूर जिल्ह्यामध्ये झालं. माझ्यावर कोणीही, माझ्या चारित्र्यावर कोणी बोट उचलू शकत नाही, माझ्या कामावर कोणी बोट उचलू शकत नाही, माझ्यावर कोणी भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकत नाही. आणि म्हणून मग कोणालाच काही भेटत नाही तर हे काहीतरी जे काही जिला काही अर्थ नाही आहे असे आरोप माझ्यावर लावतात. दुसरं, आपण चरणजी वाघमारेंच्याबद्दल बोलले की ते मला पार्सल म्हणतात, तर मी त्यांना या माध्यमातून खरं त्यांचा आभार मानतो आणि धन्यवादसुद्धा करतो की त्यांनी मला या जिल्ह्याच्या लोकांना सांगितलं की परिणय फुके पार्सल आहे. तर मी तुम्हाला सांगतो की पार्सल म्हणजे काय? गिफ्ट. पार्सल म्हणजे गिफ्ट येतो, गिफ्ट. तर मी या दोन्ही जिल्ह्याच्या लोकांसाठी, या दोन्ही जिल्ह्यासाठी एक मोठा गिफ्ट आहे. कारण 24/7 काम करणारा, करोडो रुपयाच्या विकास कामं इथे आणणारा, 24 तास लोकांना, या दोन्ही जिल्ह्याच्या लोकांना उपलब्ध राहणारा माझ्यासारखा एक नेता या जिल्ह्याला मिळाला, तर हे या दोन्ही जिल्ह्यासाठी गिफ्टच आहे. आणि गिफ्ट जे होतं, पार्सल जे येतं, ते तुमच्याकडनं काहीतरी तुम्हाला द्यायला येतं. तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायला येतं. गिफ्ट तुमच्याकडनं कधी घेऊन जातं का पार्सल? नाही. तर मी दोन्ही जिल्ह्याला निश्चितपणे देऊन जाणारच आहे. हे मी 100% सांगतो. एकही पैसा इथनं घेऊन जाणार नाही, एकही गोष्ट इथनं घेऊन जाणार नाही. मी इथनं फक्त घेऊन जाणार या जनतेचा मान सन्मान, या जनतेचा प्रेम. याच्याशिवाय मी या भागातनं, या दोन्ही जिल्ह्यातनं काहीच घेऊन जाणार नाही. तर म्हणून माझा चरण वाघमारेजींना फार फार आभार. आणि आणखी कुठं पार्सल जिथं आला तिथंच राहतो.
इकडे तिकडे जातही नाही. अच्छा, मी आणखी तुमच्या भाषणामध्ये एक तुमचं वक्तव्य ऐकलं होतं की इथले नेते स्वतःची तिजोरी भरतात, जे इथले आहेत म्हणतात आणि स्वतःची तिजोरी भरतात, आणि मी बाहेरून येऊन आपली तिजोरी या ठिकाणी रिकामी करतो. नाही, असं आहे की आपण बघितलेलं आहे की अनेक वर्ष 35-40 वर्ष या भागात राजकारण करणारे लोक आधी काय होते आणि आज काय झाले, आणि तुम्ही ज्या लोकांच्या माझ्या विरोधात ज्या लोकांचं तुम्ही नावं घेतले, मी काही कोणाचं नाव घेणार नाही, पण त्यांचं तुम्ही आजपासून 20 वर्षा पहिले राजकारणात याच्या पहिले त्यांची काय आर्थिक स्थिती होती आणि आज त्यांची काय आर्थिक स्थिती आहे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येणार की यांचे इतके मोठे व्यवसाय कुठनं झाले. तर निश्चितच मी काही कोणाच्या वैयक्तिक याच्यावर टीका करायची नाही असं ठरवलेलं आहे माझ्या आयुष्यात, पण जे माझ्यावर आरोप करतात त्यांचंही लोकांनी त्यांच्याही बद्दलची माहिती घ्यावी आणि ते आधी काय होते आणि आता काय आहे हे जर त्यांनी बघितलं तर लोकांनाही, या भागातील जनतेलाही हे कळणार की या लोकांनी या राजकारणातनं किती पैसे कमवलेले आहे. आणि माझं तर पहिलेपासूनच हे आहे की रुपये का आठाना करना, बाप का नाम चलाना. बरं साहेब, सुनील मेंढे यांनी पाहिजेत तशी या क्षेत्रासाठी कामं केली नाही अशी सर्वसामान्य लोक, म्हणजे खूप लोक सध्या म्हणत आहेत किंवा काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे नेते आरोप करत आहेत. आणि मी खूपदा पाहतो सुनील मेंढे यांनी 5 वर्षात पाहिजेत तशी कामं केली नाही, आणि म्हणून मागे मी आता 2-4 दिवसाआधीच न्यूज पाहिलं की त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातून त्यांना एखाद्या गावातून त्यांना काहीतरी बाहेरसुद्धा करण्यात आलं असे सुद्धा आपण न्यूज ऐकले. एक निगेटिव्ह माहोल होत आहे की सुनील मेंढेंनी 5 वर्षात कामं केली नाही, आणि ह्या सगळ्या माहोलच्या ह्या येणाऱ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं आपल्याला वाटते का? बघा, असं आहे की काहीही असलं तरी लोकांनी या निवडणुकीच्या आधीपासूनच किंवा उमेदवार निश्चिती होण्याच्या आधीपासूनच हे ठरवून घेतलेलं आहे की यावेळेस या देशाच्या पंतप्रधान पदावर माननीय नरेंद्रजी मोदींना बसवायचं. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी हा एकमेव पर्याय संपूर्ण देशापुढे आहे, आणि म्हणून लोक या जिल्ह्यातल्या लोकांनी मोदीजींना निवडून द्यायचं हे ठरवलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे लोक म्हणतात की सुनील मेंढेंनी विकास केला नाही. आज जवळपास 4,000 कोटीचे हायवेचे कामं या एकट्या गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे. तुम्ही जर बघितलं भंडारापासून नागपूरचा रस्ता बघितला, नागपूर भंडाराचा बायपास जर बघितला, अंबोऱ्याचा फ्लायओव्हर बघितला, नीलजपासनं पवनीपासनं भंडाराचा रस्ता बघितला, तुम्ही जर आज रस्त्यावर बघितलं तर सगळे रस्त्याचे कामं सुरू आहे. लाखणीचा फ्लायओव्हर आहे, साकोलीचा फ्लायओव्हर आहे. लाखणी आणि साकोलीच्या मधात जे जंगल आहे त्याच्यातलं जर तुम्ही जर ते फॉरेस्ट ओव्हरब्रिज जर बघितला, सोंदडचा रेल्वे ओव्हरब्रिज बघितला, किंवा तुमसरपासून तिरोडापासून गोंदियापासून आमगावचा हा हायवे बघितला, अनेक कामं या माध्यमातून झालेल्या आहे. रेल्वे स्टेशन गोंदियाचं आणि तुमसरचं आता रेल्वे स्टेशन नुकतंच मोदीजींच्या हस्ते त्याच्या दोन्ही रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे. त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक हजारो करोड रुपयाचे कामं सुनील मेंढेंनी आणलेलं आहे. काही लोक म्हणतात की जर सुनील मेंढेंनी कामं केले असते तर परिणय फुके ही निवडणूक स्वतःची असल्यासारखे एवढ्या जिद्दीने काम केले नसते, लढले नसते. बघा, असं आहे, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि या दोन्ही जिल्ह्याचा नेतासुद्धा आहे. बरोबर. तर ही एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला काही भेटो किंवा नाही भेटो, आपल्याकडे पद असो नसो, पण एक कार्यकर्ता, आपल्यातला कार्यकर्ता नेहमी मी जिवंत ठेवतो. आणि कार्यकर्ता म्हणून मी ताकदीने या क्षेत्रात फिरून सुनीलजी मेंढेंना निवडण्याकरता माझी पूर्ण ताकद लावणार. आणि या दोन्ही जिल्ह्याचा नेता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून किंवा नेता म्हणून, ही माझी नैतिक जबाबदारी आहे की इथचा लोकसभेचा खासदार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला पाहिजे, इथचे आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून पाहिजे, इथचे जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणत्याही निवडणुका आपण जिंकल्या पाहिजे. हे निश्चित नैतिकता म्हणून माझी ती जबाबदारी आहे आणि मी ते चोखरित्या निभवणार. काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि लोकसुद्धा म्हणतात की आपण जसा नारा देतो की अब की बार 400 पार. जर 400 सीट जर भाजप जिंकला किंवा केंद्रात जर मोदीजींची तिसऱ्यांदा जर सरकार बनली तर देशात जे आजपर्यंत झालं नाही ते होईल. संविधानावर हमला होईल, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे.
ह्या निवडणुकीत जर भाजपला सत्तेपासून हटवलं नाही तर भाजप कधीच हटणार नाही, ती संविधान बदलून देईल. हे सत्य आहे का? खरंच बदलणार आहे की भाजप संविधान? बघा, असं आहे की तुम्हाला मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची अवकात आणि ताकद या देशातच नाही, त्या जगात कोणाची नाही आहे. दुसरं, 6 एप्रिल 1980 भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आज 45 वर्ष झाले. या 44 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टीवर 2च आरोप राहिले. हे 1980 पासून सांगून राहिले की भारतीय जनता पार्टीची सरकार आली की हे संविधान बदललं. माननीय अटलजींची सरकार 5 वर्ष होती, बरोबर, त्यांनी काही संविधानाला हात लावला नाही. आज 2014 आम्ही आपल्या भारतीय जनता पार्टी ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये सरकारमध्ये आली, तरी काही संविधानाला बदललं नाही. 2019 भारतीय जनता पार्टी 300 पार, जो 303 सीटा एकटा भारतीय जनता आणि 350 सीटा मित्र पक्षाच्या आल्या. त्यावेळेसही आम्ही कधी संविधानाला चुकीचं कधीच हे नाही केलं मोदीजींनी. त्यानंतर आता जर 2024 कसं बदललं? जर बदलायचं राहिलं असतं कोणाला तर 2014 किंवा 2019 बदललं असतं. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्षाकडे काहीच दुसरा विषय मोदीजींच्या विरोधात नाही. आणि मोदीजींनी स्वतःच हे मान्य केलेलं आहे की एक साधारण चायवाला या देशाचा पंतप्रधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाला होऊ शकलो. आणि तुम्हाला मी सांगतो की काँग्रेस पक्षाची जी ओरड आहे, संविधान बचाव संविधान बचाव, मी अनेक रॅल्यांमध्ये बघितलं की काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ओरडतात की संविधान बचाव संविधान बचाव. ते जे संविधान बचाव जे म्हणतात ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही, ते काँग्रेस पक्षाचं संविधान आहे. काँग्रेस पक्षाचं संविधान हे म्हणतं की राजाच्या पोटातनं राजा जन्माला येणार, नेहरूजींच्या पोटातनं इंदिरा गांधी जन्माला येणार आणि पंतप्रधान होणार, इंदिरा गांधीजींच्या पोटातनं राजीव गांधी जन्माला येणार आणि ते पंतप्रधान होणार. राजीव गांधींची बायको सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधानच्या उमेदवार होत्या, त्या विदेशी असल्यामुळे त्या होऊ शकल्या नाही. त्यानंतर या दोघांचा मुलगा राजीव गांधी आणि सोनिया गांधींचा मुलगा राहुल गांधी हा पंतप्रधान झाला पाहिजे, हेच त्यांचं स्वप्न. आणि मला एक सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये हे अपेक्षित होतं की राजाच्या पोटातनं राजा जन्माला येणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतं की मतपेटीतनं जो जन्माला येणार तो राजा. मतपेटी उघडल्यानंतर या देशाच्या जनतेने ज्याला निवडला तोच या देशावर राज्य करणार, तोच या देशाचा पंतप्रधान होणार. आणि या देशात पहिल्यांदा असं झालं, कारण जे काँग्रेसची सगळ्यात मोठी पोटदुखी काय माहिती आहे का, की मागच्या 70 वर्षात 2014 कधीही कोणता ओबीसी समाजाचा व्यक्ती, एक बहुजन समाजाचा मुलगा कधी या देशाचा पंतप्रधान झाला नव्हता. आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं दुखणं तेच आहे की एक ओबीसी समाजाचा, एक छोट्या समाजाचा माणूस या देशाचा पंतप्रधान कसा झाला. आणि एकदा नाही दोनदा नाही, आता तिसऱ्यांदा तो ओबीसी समाजाचा माणूस कसा या देशाचा पंतप्रधान, हे सगळ्यात मोठं दुखणं काँग्रेस पक्षाचं आहे. आणि म्हणून ही सगळी ओरड काँग्रेस पक्षाची आहे. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की माझा संविधान कधी फलस्वरूप येणार? ज्या दिवशी या देशाच्या सर्वात उच्च पदावर, राष्ट्रपती पदावर एक महिला विराजमान होणार, एक आदिवासी महिला विराजमान होणार. आणि आज सन्मान्य द्रौपदी मुर्मूजींच्या माध्यमातून मोदीजींनी एक छोट्याशा गावातनं आलेल्या एक आदिवासी महिलाला या देशाच्या राष्ट्रपती केलं. तर बाबासाहेबांचं संविधान कोण खऱ्या अर्थाने साकार करतात आहे, कोण त्या संविधानाचं खरं पूजन करत आहे, हे तुम्हाला लक्षात येणार. आणि मागील 70 वर्ष या संविधानाची पायमल्ली कोणी केली, ते चाहे आपल्या वागणुकीमुळे, ते चाहे प्रधानमंत्रीच्या पदावर या नेहरू गांधी परिवाराच्या आरक्षणामुळे, किंवा इमर्जन्सी लावून या बाबासाहेबांच्या संविधानाचं पायमल्ली कोणी केली, तर हे या देशाच्या जनतेला माहीत आहे की हे काँग्रेस पक्षाने केली. बरं, मागे सुनील मेंढे साहेबांच्या फॉर्म भरण्याकरिता देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सगळे मोठे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आपण सुद्धा त्या फॉर्म भरण्याच्या सभेला, प्रचार सभेला आपण उपस्थित होते. त्या सभेला देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये आवर्जून म्हणाले की परिणय फुके सातत्याने जर नाना पटोले निवडणूक लढेल तर लढण्याकरिता इच्छुक आहेत असं आपल्याकडे म्हणतात. पण देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की मी असं म्हणालो की नाना पटोले काही निवडणूक लढणार नाही आणि तुझं काम दिल्लीत नाही तर तुझं काम महाराष्ट्रामध्ये आहे. सांगा फुके साहेब, तुमच्या कामाची सुरुवात केव्हापासून होणार आहे? माझ्या कामाची सुरुवात 8 वर्षापासून झालेली आहे.
8 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि नुसतं भंडारा गोंदिया नाही, संपूर्ण विदर्भामध्ये मी काम करतो आहे. त्याच्या OBC समाजांमध्ये असणार, त्याच्या गोवारी समाजासाठी असणार, आदिवासी समाजासाठी असणार, ते संपूर्ण विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मी फिरून निश्चितच लोकांचे कामं करण्याचा प्रयत्न करतो. पण फडणवीस साहेब म्हणाले तो काम केव्हापासून सुरू होणार आहे? महाराष्ट्रात तसं काम करतो मी, आणखीन कुठे करतो. आणि निश्चितच ते तर फडणवीस साहेब निर्णय घेतील की कोणत्या ठिकाणी काम करणार. ते पक्ष निर्णय घेणार की मी कुठे कसं काम केलं पाहिजे म्हणून. पुन्हा साकोलीची मोर्चेबांधणी आपण सुरू केली नाही. बघा, असं आहे की आमच्या पक्षामध्ये जे पक्ष म्हणतं ते आपल्याला करायचं असतं. स्वतःच काही नसते, आधीचं डिसाईड काही नसतं, पण पक्षाने आदेश दिला तर साकोली लढू. साकोलीला तयार आहात आपण? हां, बिलकुल तयार आहे. नाना मी कोणत्याही निवडणूक लढायला तयार आहे. जे पक्ष आदेश देणार ते आदेशचं पालन करायला मी तयार आहे. नाना पटोलेच्या विरुद्ध पुन्हा एकदा आमना सामना? हां, बिलकुल. आता एक शेवटी रॅपिड फायर सेशन घेतो. फार सुंदर मुलाखत झाली. तुम्हाला मी काही प्रश्न करतो, त्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे. राजकारणात नसते तर आज काय केलं असतं? शेती केली असती, व्यवसाय केला असता. कारण मी MBA आहे, PhD आहे. तर मला असं वाटतं की चांगला मी व्यवसाय करू शकलो असतो, चांगली शेती करू शकलो. शेतकरी परिवाराचा आहे. आमच्या फार शेत्या व्यत्या आहेच तसे, पण चांगल्यारीत्या शेती केली असते, अत्याधुनिकरित्या शेती केली असते. स्वयंपाकामध्ये काय बनवता येते? बनवता स्वयंपाक करता? स्वयंपाक येत नाही मला. मॅगी नूडल्स बनवता येतं 2 मिनिटात. हां, 2 मिनिटात. बरं, तुम्ही स्वतःविषयीची कधी न विसरू शकणारी अफवा? नाही, अशा काही अफवा असतात राजकारणात. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्याबद्दल तुमचे विरोधक नेहमी अफवा तुमचे विरोधक तुमच्याबद्दल काही ना काही अफवा उडवत असतात. आणि मी काही हे सगळं माइंड करत नाही. आणि माझ्या नेत्यांनी मला एकच गुरुमंत्र दिलेला आहे, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. म्हणजे कोणी काय आपल्या विरोधात केलं त्याला माफ करून द्यायचं आणि त्याला विसरून जायचं. जर फुके साहेब लोकसभा लढणार आहेत ती सुद्धा अफवा होती? नाही, अफवा नव्हती. पक्षाने मला म्हटलं होतं की जर नाना पटोले लढले तर मी विनंती केली होती पक्षाला की नाना पटोले लढले तर मी लढणार. तर ती काही अफवा नव्हती. बरं साहेब, आता तुम्ही ॲथलेटिक्स आहात, गेमर आहात, आधीपासून तुम्ही जलतरणपटू आहात, टेनिसपटू आहात. पुन्हा जर बॉक्सिंग रिंगमध्ये, समजा तुम्ही एक बॉक्सर आहात आणि बॉक्सिंग रिंगमध्ये जर एखाद्या नेत्याला जर घ्यायचा राहिला तर कोणत्या नेत्याला घ्याल? नाही, असं आहे बघा की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण काही कोणाचे वैरी नसतो. बरोबर. आणि कोणी आपला कोणी शत्रू नसतो. हे राजकीय हे असतं. आणि माझं तर म्हणणं आहे की मतभेद असले पाहिजे, मनभेद नसला पाहिजे. बरोबर. मत दोन लोकांचे, दोन विविध पक्षांमध्ये, दोन विचारधारांमध्ये, वेगळ्या विचारधारांमध्ये काम करत असताना तर दोघांचे मतं वेगळे राहू शकतात. एका पक्षातही दोन लोकांचे मतं वेगळे राहू शकतात. पण मी कधीही प्रयत्न केलेला आहे की माझं कधी कोणासोबत मनभेद नाही झाला पाहिजे. कोणी माझं चांगलं केलं किंवा वाईट केलं, कोणी माझ्याबद्दल चांगलं बोललं किंवा वाईट बोललं, पण मी कोणासोबतही मनभेद करत नाही. मतभेद तर राजकारणात राहणारच आहे. घ्यायचंच राहिला तर नाही, मी नाही तरी नाही लोक पाहण्यात फार इच्छुक आहेत ह्या प्रश्नाचे उत्तर. नाही, खरं मी तुम्हाला सांगतो, असं इतका आकाश मला कोणाबद्दलच नाही आहे. नाही, पण म्हणजे एक्झाम्पल आहे, उदाहरण जर कल्पना करा की जर घ्यायचंच राहिलं कधी जास्तच जर गोष्ट नाही, मी असं आहे की मी राजकीय पटलावर मी राजकीय नेता आहे, राजकीय नेत्यासारखाच वागणार. मी काही कोणासोबत हातापाई करणार नाही. माझ्याबद्दल भलेही मागच्या निवडणुकीत माझ्या विरोधकांनी गैरसमज केला की मेला मारला त्याला मारलं. मी काही कोणाला मारला नाही, मी कोणाला मारणाऱ्यांपैकी नाही आहे. मी राजकीय क्षेत्रात काम करतो, राजकीय नेता म्हणून काम करतो. तर मी राजकीय नेता म्हणून बॉक्सिंग रिंगमध्ये, तर बॉक्सिंग रिंग म्हणजे आमचं हे राजकीय क्षेत्र, एका दुसऱ्याच्या विरोधात निवडणुकी लढणे आणि निवडणुकी जिंकणे, आपल्या पक्षाला निवडणुकी जिंकू नये. त्या मैदानामध्ये कोणाला? हा प्रश्न तुम्ही विचारा की निवडणुकीत कोणाला हरवायचं तुम्हाला, बॉक्सिंग मारण्यापेक्षा. आणि हे सगळं थोडंसं माझ्या म्हणण्याचं बघा, मी असं आहे, मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढलो. बरोबर. अनेक निवडणुका जिंकलो. बरोबर. पण एकच निवडणूक मी माझ्या आयुष्यात हरलेली आहे, साकोली. ती मागची 2019ची साकोलीची विधानसभा. आणि ती सन्माननीय नानाजी पटोलेंच्या माध्यमाच्या विरोधात मी हरलेलो आहे. तर निश्चितच मला हे आहे की मी त्यांना एकदा त्यांच्या विरोधात लढायचं आणि त्यांना हरवायचं आहे. एकदा. येस. ह्या वर्षी होणार आहे ते? देवाची इच्छा आणि पार्टीची इच्छा.
बरं, आता मी एक नाव घेतो, त्या नावाविषयी तुम्हाला आवडणारा गुण, त्यांचा गुण एक किंवा थोडा त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलं एक खटकणारा गुण सांगायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले चांगले मित्र देवेंद्र फडणवीस. देवेंद्रजी फार डायनॅमिक, फार कमिटमेंटचे नेते आहेत. म्हणजे फार कमिटमेंट आहे त्यांच्या पक्षाबद्दल, या जनतेबद्दल, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल आणि देशाबद्दल. आणि निश्चितच ते सगळ्यात चांगलं जर त्यांचं गुण जर कोणतं असणार तर त्यांचं कमिटमेंट, त्यांचं डेडिकेशन आणि त्यांचं जे विजन आहे ते फार मला चांगलं वाटतं. खडकणारी गोष्ट त्यांची फिटनेस, ते फिट असले पाहिजे असं मला वाटतं. आणखीनही फिट असले पाहिजे. खूप पुरणपोळ्या खातात ते. नाही, पुरणपोळ्या वगैरे त्यांना आवडत नाही ते. बरं, राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल साहेबही फार विजनरी नेते आहेत. त्यांनी या गोंदिया भंडाराचं जर खऱ्या अर्थाने जर विकास जर कोणी केला असणार इतक्या वर्षापासून, कारण ते 85पासून राजकारणात आहे, 91पासून ते या क्षेत्राचं प्रतिनिधी म्हणून काम करत आहे, कधी लोकसभेमध्ये कधी राज्यसभेमध्ये. आणि निश्चितच त्यांचं या मतदारसंघाच्या लोकांबद्दल फार प्रेम आहे आणि या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे हे त्यांचं विजन चांगलं आहे. या क्षेत्रात खटकणारी गोष्ट प्रफुल्ल पटेल साहेबांविषयी त्यांचा संपर्क थोडा कमी आहे. संपर्क कमी आहे. बरं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना पटोलेजी एक चांगले नेते आहे, चांगले वक्ते आहे. आज ते काँग्रेसच्या सर्व मोठ्या पदावर आहे. निश्चित त्यांच्यातही अनेक गुण आहेत आणि त्या गुणांमुळे ते आज इतक्या मोठ्या पदावर आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये होते तरी ते चांगले मोठेच नेते होते. आजही तिथे ते चांगले मोठे नेते आणि त्यांचं चांगलं ते काम करत आहेत. ते आपल्या क्षेत्रात चांगलं काम करतात आणि चांगला त्यांनी त्या पक्षामध्ये नवीन एका बाहेरच्या पक्षातनं येऊन, दुसऱ्या पक्षातनं येऊन त्या पक्षाच्या याच्यात सर्वात, या राज्यातल्या सर्वात मोठ्या पदावर ते विराजमान आहे. तर निश्चितच ते म्हणजे त्यांच्यात फार गुण आहेत, फार चांगली गुण आहेत. नाही, खडकणारी गोष्ट त्या खूप असतील. नाही, एकच आहे, खोटं फार बोलतात. ते खोटं बोलतात. हां, आश्वासनं खूप खोटे देतात लोकांना. ते एकाच विधानसभेमध्ये 5-5 लोकांना तिकीट कबूल करतात. एकाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये 4-4 लोकांना तिकीट कबूल करतात आणि तयारीला लागा म्हणून सांगतात. आणि मग त्यानंतर त्या लोकांचा भरमनिरास होतो. आता लोकसभेमध्ये 5-5 लोकांना त्यांनी सांगितलं की तुला लोकसभेची तिकीट देतो. त्यांनी त्यांचे जिल्हाध्यक्ष मोहनजी पंचभाई यांना सांगितलं की तुला तिकीट देतो. जिल्हा परिषद सदस्य निंबारतेजींना, डॉक्टर निंबारते एक चांगले व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल म्हटलं की तुम्हाला तिकीट देतो. त्यांनी सेवक वाघायला म्हटलं की तुम्हाला तिकीट देतो. त्यांनी अनेक आमच्याही पक्षाच्या 2-4 लोकांना त्यांनी म्हणून दिलं की तुम्हाला तिकीट देतो. तर अशा प्रकारचं ते फार, म्हणजे तुम्ही इतर पक्षातील लोकांना भाजपमध्ये घेतात, ते भाजपच्या लोकांना इथे येऊन तिकीट दिलं नाही, ते घेत नाही पक्षात. ते भाजपमध्ये राहताना त्यांना आश्वासन देतात की तुम्ही इकडे मी तुम्हाला तिकीट देतो म्हणून. बरं, माजी आमदार चरण वाघमारे. चरण वाघमारेंच्याबद्दल चांगला गुण असा आहे की तेही म्हणजे त्यांच्या क्षेत्राच्या छोट्या विषयांमध्ये त्यांचं लक्ष असतं. लोकांच्या ते छोट्या गोष्टींमधलं जे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते एक चांगल्या नेत्याचं गुण आहे. खटकणारी गोष्ट फार छोट्या मनाचे आहे ते, आणि फार असमाधानी आहे. नेहमीच असंतुष्ट आहे आणि नेहमीच असमाधानी आहे. ते कोणत्याच एका पक्षात कधीच टिकू शकत नाही आणि टिकलेलं नाही आतापर्यंत. मला वाटतं त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांनी 8-10 पक्ष बदललेला आहे आणि पुढच्याही 5-10 वर्षात ते 8-10 पक्ष बदलतील. बरं, आणि शेवटी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार आणि आता पुन्हा महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे. सुनीलजी मेंढे यांच्याबद्दल चांगला गुण असा आहे की ते उच्च शिक्षित आहे. ते त्यांनाही आपल्या क्षेत्रातील विकासाकरताही ते कटिबद्ध आहे. त्यांचंही विजन या क्षेत्रासाठी चांगलं आहे. या दोन्ही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठे प्रोजेक्ट्स आले पाहिजे, याच्याकरता ते चांगले प्लॅनरी आहे. त्यांचं फॉलोअपही चांगलं आहे. खडकणारी गोष्ट आहे का? खडकणारी गोष्ट त्यांच्याबद्दल खडकणारी गोष्ट अशी कोणती नाही. कोणतीच नाही ना.
नाही, अशी कोणती नाही. नाही. खूप खूप धन्यवाद साहेब, खूप सुंदर ही मुलाखत दिली, आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, भारतीय जनता पार्टीचे विदर्भाचे डेशिंग नेते आणि ओबीसी समाजाचे, ओबीसी विभागातील भाजपचे एक मोठे नेते डॉक्टर परिणय फुके साहेब. कशा प्रकारे ही लोकसभा 2024ची होईल, भंडारा गोंदियामध्ये कशा प्रकारे ते राजकारण करतात, कशा प्रकारे त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे उत्तर त्यांनी अगदी रोखठोक अंदाजामध्ये दिली. ही 2024ची लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे 100% जिंकणार आहेत, ते आश्वस्त आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सुद्धा यांनी काही आरोप केले, स्वतःवर होत असलेल्या आरोपांचे, सगळ्या आरोपांचे त्यांनी उत्तर दिले आणि अगदी रोखठोक अंदाजामध्ये डॉक्टर परिणय फुके साहेबांनी ही मुलाखत दिली आणि आपण सुद्धा त्याच रोखठोक अंदाजामध्ये ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल सुद्धा आपण सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.